अगं आई तुला काय सांगू, अगं अख्खं 10-12 देव घेऊन हिरीवर आंघोळीला गेलो होतो आई, आणि त्यातलं 5 देवांनी हिरीत जीवच दिला. आता त्या 5 देवांनी हिरीत जीव दिला, मग ह्या देवांना सुतक नाही का पडलं, आणि कशाचं लावती गण असा का नाही. आईला राग आला, आईने अशी उजव्या हाताची घेतली तशी ठिवशानी ठेवून दिली, अशी दिली बरं का. सुखाचं वर्म काय काय, फक्त आणि फक्त त्या भगवंताचं अखंड रात्रंदिवस नामस्मरण करणं. कारण जरी आपण मरणाच्या दारामध्ये असतात ना, तरी सुद्धा तो देव तुम्हा मला वाचवायल्याशिवाय राहत नाही. पहा, एकदा एक बाबा पंढरपूर वारीसाठी आषाढी वारी करता पंढरपूरला निघाले, आणि बाबांना आपल्या मुलाला सांगितलं, बाळा रे जरा 2-4 दिवस मी पंढरपूरला जाऊन येतो, तू एक काम कर, पाठे 4 वाजता उठ आणि तेवढी देवपूजा कर. पोरग म्हटलं, बाबा मी आणि देवपूजा? हां हां. तेव्हा बाप म्हटला, बाळा रे हे बघ, मी गेले 50 वर्ष झालं देवपूजा करत आलोय, आणि तो जर 5-6 दिवस नाही ना केली दादा, अरे माझी एवढी 50 वर्ष देवपूजा केलेली माझी फुकट जाईल दादा. अरे असं करू नको, एकच काम कर, तेवढ्या पाठ 4 वाजता उठ आणि देवपूजा कर. पोरगं म्हटलं, असं का बाबा, ठीक आहे बाबा, तुम्ही खुशाल पंढरपूरला जा, मी इकडं बराबर देवपूजा करतो. आता पाठीच्या 4 वाजल्या, आईला काळजी. आईनं लेकराला हाक मारली, बाळा ए दादा उठ बरं पाहू, देवपूजा करायची ना रे. अरे पाठीच्या 4 वाजले, उठ बरं पाहू, उठ बरं पाहू. अगं आई पाठाची 4ची झोप म्हणजे साखर झोप असते, काय ग सारखीच किटकिट 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 किरकिर लावली, देवपूजा कर देवपूजा कर देवपूजा कर. बाळा अरे देवपूजेला किटकिट नाही म्हणावं, किरकिर नाही म्हणावं, उठ बरं पाहू आता तेवढी देवपूजा कर. असं का नाही. पोराला राग आला, पाठाच्या 4 वाजता पोरग उठलं आणि डायरेक्टच देवघरात गेलं. अख्खा असं 10-12 देव गोळा केलं आणि हिरीव आंघोळीला गेली. हिरीव. आता मला सांगा माता माऊल्या हो, देवपूजेला पाणी किती लागतं? डरमभर? तुमच्याकडे टिपडा म्हणतात का? किती लागतं? हंडाभर? अगं बोलत चला की, किती लागतं? लोटाभर? किती? लोटाभर पाणी लागतं. आणि आता अख्खे 10-12 देव गोळा केला आणि हिरीवरती आंघोळीला गेला, आणि आंघोळ करता करता काय त्याच्या मनामध्ये विचारलं की म्हटलं, गड्या रोज पाठी 4 वाजता उठायचं, एवढी 10-12 देवांची पूजा करायची, डोक्याला तापे, डोक्याला किटकिटे, आणि ते कुणी करावं? मी जमणार नाही बाबा गड्या. मग आता काय करायचं? आणि काय त्याच्या डोक्यामध्ये लहर आली, त्यानं काय केलं, त्यातलं 5-6 देव उचललं, आणि जसं उचललं तसं हिरीत फेकूनच दिलं. आता बाकीचे देव गोळा केले, घरी आला. देवघरामध्ये देव्हाऱ्यात देव ठेवले, देवांच्या समोर बसला आणि रडू लागला. तेवढ्यात आई आली. आई म्हणली, बाळा झाली का देवपूजा? लावला का देवाला गंध? वळली का अगरबत्ती? ठेवली का फुलं? अगं आई कशाची वळते अगरबत्ती आणि कशाची ठेवती फुलं? अरे बाळा काय झालं? अगं आई तुला काय सांगू? अरे रडतो का? अगं आई तुला काय सांगू? अगं अख्खं 10-12 देव घेऊन हिरीवर आंघोळीला गेलो होतो आई, आणि त्यातलं 5 देवांनी हिरीत जीवच दिला. आता त्या 5 देवांनी हिरीत जीव दिला, मग ह्या देवांना सुतक नाही का पडलं, आणि कशाचं लावती गण असा का नाही. आईला राग आला, आईने अशी उजव्या हाताची घेतली तशी ठिवशानी ठेवून दिली, अशी दिली बरं का. असा का नाही. पोरला राग आला, पोरग पाठ 6 वाजता सासरवाडीला निघाला. आता मलाच काय सांगायचे, जावयाचं सासूचं प्रेम जगा वेगळं. जेवढा जावयावर, जेवढा लेकीवर जीव नाही, तेवढा सासूचा, आईचा, जावयावर जीव. हां हे नातं म्हणजे जगा वेगळं. लांबचं उदाहरण देत नाही, आमच्या महाराजांचं उदाहरण देते. जेवढा आमच्यावर जीव नाही ना, तेवढा आमच्या महाराजांवरती जीव आहे. आणि जसं का जावई बाप
या बसा 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 बसा. देवानं हो पाठवलं, भगवंतानं हो पाठवलं, देवासारखं जावाय बाप्पू दावणाला जावाय बाप्पू तुम्ही या 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 बसा 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 बसा. आता जावाय म्हणलं काय बाबा सासूबाईचं गुणगान चालू झाले, काय म्हणतो देवाने पाठवलं, भगवंताने पाठवलं, देवासारखं जावाय बाप्पू धावून आलं. सासूबाई आज काय? अहो जावई बापू काय सांगू तुम्हाला, काल तुमचं वडील आमच्या यांच्याकडे आलं होतं आणि आमच्या यांना जबरदस्तीनंच पंढरपूरला घेऊन गेलं आणि मला सुद्धा कालपासून चिंताच पडली होती की देवपूजा कोण करेल, देवपूजा कोण करेल, देवपूजा कोण करेल. आता हे म्हणलं गड्या, आग इथून उठलो, फुफुट्यात पडलो. आता जावई बापूंची देवपूजा म्हटल्यानंतर काय सांगायचं आहे, सासूबाईचा थाट. पाठाच्या 4 वाजले, सासूबाईंचा थाट काय सांगायचंय, सुगंधित अगरबत्ती, सुगंधित धूप, सुगंधित अत्तर, सुगंधित फुलं, सगळं काही पूजेचं सामान असतं तेवढं सगळं सुगंधित त्या ठिकाणी ठेवण्यात आलं. पाठाच्या 4 वाजले, जावई बापूंची देवपूजा चालू झाली. ए माता माऊलो, आता तुम्ही मला सांगा, आपल्या घरामध्ये एखादा का पाहुणा आला, आपल्या घरामध्ये एखादा का पाहुणा आला की पहिली खबर कुणाला लागती? कुणाला? शेजारणीला. वा 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 वा, डोमकावळच असतो ना तो. हिच्या घरात कधी कोण येतं, मी कधी घुसते. शेजारी म्हणली, बया काय म्हणली बया, एवढं तुम्ही 50 वर्ष झालं देवपूजा करताय परंतु एवढा सुगंधित वास कधीच नाही आला आणि आज अशी काय कमाल आहे की एवढा सुगंधित वास येतो. ती म्हणली, बया तुला काय सांगू, अगं आमचं हे गेलं पंढरपूरला आणि बघो देवासारखं आमचं जावई बापू धावून आलो. ती म्हणली, काय गो तुझं जावई बापू देवपूजा करतात का गं? म्हणली, हो खूप सुंदर, अप्रतिम, अगं अति सुंदर. ही म्हणली, अगं बया तुला काय सांगू, अगं आमचं सुद्धा हे गेलंय काल पंढरपूरला, मला बी चिंताच पडली होती की देवपूजा कोण करेल, देवपूजा कोण करेल, देवपूजा कोण करेल. ती म्हणली, होय ग, अगं तुझी तेवढी देवपूजा झाली की तुझ्या जावयाला माझ्या घरी पाठव. आता हे ऐकलं ह्यानं, हे म्हटलं गड्या रोज पाठ 4 वाजता उठायचं, 5-6 घरची देवपूजा करायची, डोक्याला तापे, डोक्याला किटकिटे, हे कुणी करावं? मी जमायचं नाही. काय नाही म्हणला, वैतागलो म्हणला, वैतागलो. आता काय नाही, मीच जाणार आणि त्या इरीत जाऊन जीव देणार. आता इरीत जीव द्यायला गेला तेवढ्यात पाहिलं शेतकरी म्हटलं, ए गड्या अरे कुठं निघाला? नको म्हणला, नको नको मला जगायचंच नाही, जगूच वाटत नाही. तो म्हणला, हे बघ तुला काम पडतंय का, तू एक काम कर, माझ्या घरी चल, मी तुला कसल्याही प्रकारचं काम सांगणार नाही. हे बघ तू दिवसभर झोपायचं, मी तुला सकाळचा चहा देईन, नाश्ता देईन, जेवण देईन. अरे एवढंच नाही, 5-5 टायमिंग, 5-5 वेळचं जेवण तुझ्या समोर असेल. तू काही करायचं नाही गड्या, काही करायचं नाही, दिवसभर झोपायचं, फक्त एकच काम करायचं, पाठ 4 वाजता उठायचं, देवपूजा करायची. मला तुम्हाला सांगायचं हे आहे की त्या भगवंताची कितीही किटकिट किरकिर केली तरी तो भगवंत तुम्हा मला मरणाच्या दारातून वाचवल्याशिवाय राहत नाही. म्हणून तो कोपबाराय सांगतात, बाबा रे त्या भगवंताची किटकिट किरकिर करण्यापेक्षा त्या देवाला एकदा आपलंसं करा. तेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. देव
येरते मालिक दुःखाची जननी जनिते जनिते जननी। वा, ताईंसाठी जोरदार टाळ्या वाजवायची। जीवन आलाय का तुम्ही? आलाय ना? मग जेवल्यासारख्या टाळ्या वाजवा की। आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे। अरे त्या भगवंताला काय एकदा आपलंसं केलं की तेने विना जीवा सुख नव्हे, की त्या भगवंतासारखं सुख आपल्याला कुठेच प्राप्त होणार नाही। परंतु आपण भरपूर सुख शोधतो, भरपूर सुख शोधतो, परंतु सुखाच्या दुप्पट आपल्याला काय प्राप्त होतं? सुख पाहता जावं पडे, दुःख पर्वत एवढे। पहा, आपण संसारामध्ये सुख शोधतो, परंतु माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, अरे दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे।